चंद्रपुरातील वीज उत्पादन केंद्रांमुळे होत असलेल्या प्रदूषणाचा विषय भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी विधानसभेत उपस्थित केला। वीज निर्मिती संच जुने झाल्याने कसे प्रदूषण होते हे त्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लक्षात आणून दिले। या ठिकाणी चंद्रपूरमध्ये जे पॉवर प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं आणि हे प्रदूषण कशामुळे होतं तर ते जे कालबाह्य झालेले जे युनिट्स आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे। त्यासाठी चंद्रपूरमध्ये CTPS मध्ये एक 800 मेगावॅटचे नवीन प्रकल्प विचाराधीन आहेत का या संबंधीचा मी या ठिकाणी प्रश्न विचारला होता। त्यामध्ये शासनाचं उत्तर मला या ठिकाणी निश्चितपणे आलेलं आहे की 800 चे या ठिकाणी संच लावण्याची त्यांची भूमिका आहे। निश्चितपणे या ठिकाणी चंद्रपूर येथे सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट तात्काळ मंजूर करावा आणि ती शासनाची तशी भूमिका सुद्धा आहे। याचं कारणही असं अध्यक्ष महाराज की चंद्रपूर हे HVDC लाईन ही मुंबई प्लस भद्रावती ग्रीड हे जवळ असल्याने ट्रान्समिशन रेडीनेस आहे, ग्रीडची स्टॅबिलिटी सुद्धा या ठिकाणी सर्वोत्तम आहे। याबाबत अध्यक्ष महाराज या ठिकाणी WCLचा मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा सुद्धा उपलब्ध आहे। जर विचार केला तर या महाराष्ट्राचं जे पॉवर कॅपिटल चंद्रपूर आहे हे पॉवर कॅपिटल हे याकरता आहे की त्या ठिकाणी सर्व ज्या गोष्टी वीज निर्मितीसाठी आवश्यक आहे त्या सर्व आहे, परंतु दुर्दैवानं हे जुने या ठिकाणी युनिट झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करतात। 1 आणि 2 नंबरचं युनिट त्या ठिकाणी बंद केलं, 3 आणि 4 नंबरचं युनिट सुद्धा भविष्यामध्ये बंद करावं लागणार आहे आणि म्हणून आपण हे कधी करणार आहात हे सुद्धा सांगितलं। या ठिकाणी एक सांगितलं गेलं अध्यक्ष महाराज की सदर प्रकल्पाला केंद्र शासनाच्या 2031-32 पर्यंत संचालनासाठी उपलब्ध होऊ शकणारा कॅन्डिडेट प्रोजेक्टच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महाराज आम्हाला आपल्या माध्यमातून सरकारला हे विचारायचं आहे की कॅन्डिडेट प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली आहे हे किती ठिकाणी राबवणार आहेत आणि याचा कालमर्यादा काय राहणार आहे, याच्या प्रोजेक्टची कॉस्ट काय राहणार आहे, शासनाने याच्यासाठी काही निधीची तरतूद केलेली आहे का ही सुद्धा आम्हाला मागणी आहे। जोरगेवार यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी उत्तर दिले। चंद्रपुरातील प्रदूषण सरकार कसे कमी करणार हे त्यांनी सांगितले।